कधी करू नये म्हणतं, निरोपाच्या सोहळ्याची कधी करू नये म्हणतं, निरोपानंतरच्या भेटीला कधीच नसतो अंत. परक्या घरात येऊ नये मला कधी उणीव भासू नाही दिली, नशिबान आहे मी जी पाटलांची लेक बोंडेच्या घरची सून म्हणून आली. तर यावरून तुम्हाला काय समजले असेल, मी सौ नयना सुरेश बोंडे, श्री विलास बोंडे या सरांची थोरली सून. तर आज सेवानिवृत्तीचा दिवस. तर मी माझे शब्द माघारी घेते. जसे मुख्याध्यापकांनी सांगितले, आज सेवानिवृत्तीचा दिवस नसून सेवापूर्तीचा दिवस आहे. तर अशा आमच्या पप्पांना सेवापूर्तीच्या हार्दिक शुभेच्छा. तर एक म्हणजे दोन जनरेशन असतात, एक यंग जनरेशन आणि एक ओल्ड जनरेशन. तर कधी कधी या दोन जनरेशनमध्ये खूप तफावत असतात, म्हणजे गैरसमज असतात किंवा ज्या गोष्टी नवीन जनरेशनच्या असतात त्या जुन्या जनरेशनला कळत नाही. तर त्यांची जी दोन मुलं आहेत, सूरज आणि केतन, इव्हन मी त्यांची सून असून त्यांनी आमच्या तिघांमध्ये कधीही फरक न करतात आमची लाईफ कधीही कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला नाही. म्हणजे लाईफमध्ये जेवढा पर्सनल स्पेस हवा असतो त्यांनी तो आम्हाला नेहमी दिला. नंतर ही जी घोडदौड त्यांनी पूर्ण केली, म्हणजे टेरिसवर त्यांची जी घोडदौड आहे ती पूर्ण करत असताना त्यांनी त्यांची जी जबाबदारी आहे ते अत्यंत चोखपणे, व्यक्तशीरपणे आणि प्रामाणिकपणे पूर्ण केली. तर ही पार करत असताना माझ्या सासूबाई म्हणजे सौ हर्षा बोंडे यांनी त्यांना खूप हेल्प केली, सपोर्ट केला. म्हणजे शाळेत जाण्या अगोदर त्यांचा टिफिन रेडी करून, ॲक्च्युली ते टिफिन तर नेत नाही, म्हणजे घरी जेवण करून पूर्ण गरमागरम जेवण त्यांना सर्व करून, नंतर घरी कोणी आजारी असेल किंवा काही झालं असेल, म्हणजेच आमचे आजी आजोबा किनीला राहत असताना त्यांची सेवा करणं, हे सर्व म्हणजेच आईने त्यांना हेल्प केली. तर म्हणजे आज आपण म्हणू शकतो की बाईला कधी रिटायरमेंट नसते, पण आज त्यांचा रिटायरमेंट डे नसताना सुद्धा मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देते. त्यांचा आभार मानते की त्यांनी बोंडे परिवाराला नेहमी सोबत ठेवले. आणि अशाच म्हणजे माझे आई वडील, पप्पा आई यांना मी हार्दिक शुभेच्छा देते. विश यू हॅपी रिटायरमेंट डे. आणि मला एक सोशल मीडियावरती खूप छान असा कोट सापडला आहे, तर मी हे माझ्या सासऱ्यांना, माझ्या पप्पांना डेडिकेट करते. तर आई थी मैं बहू बनकर बेटी बना लिया आपने, गाँव तो बदल गया मेरा पर ससुराल को मायका बना दिया आपने, भगवान ने आपके रूप में मुस्कुराहट वाला आशीर्वाद दिया, आपने ध्यान इतना मेरा रखा, हर चीज़ में इतना सपोर्ट किया, बेटो जितनी आपको बहू है प्यारी, बेटो जितनी आपको बहू है प्यारी, बच्चों के साथ बच्चा बन जाने की तैयारी, हर रिश्ते को कैसे निभाना है सीखे आपसे दुनिया सारी, सॉलिड ससुर जी तो आप हो ही पर हर रिश्ते को दिल से निभाया है, भाग्यशाली है वो इंसान जिसने आपका साथ हमेशा ही पाया है, हम बच्चों की जान हो आप, हम बच्चों की जान हो आप, पूरे परिवार की शान हो आप, आदर्श जीवन कैसे जीते हैं पापा, उसकी सबसे बड़ी पहचान हो आप, उसकी सबसे बड़ी पहचान हो आप. विश यू हॅपी रिटायरमेंट डे. आणि इथं बोलून मी माझे दोन शब्द